तर इकडे माझी बहीण अनु किती मस्त तिचा वन पीस आहे बघा, छान असं वन पीस वेअर केलं आहे. आधीचा लुक तर तुम्ही बघितलं साडीवरचा, दोन्ही पण साडी खूप छान होत्या. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज तुम्हाला व्लॉगची स्टार्टिंगच दिसते की गाडीमधून आणि छान अशा आम्ही रेडी होऊन बसलेलो आहे, बघू शकता. छान अशी साडी वगैरे वेअर करून, आई पण आहे मागे. मस्तपैकी आम्ही चाललोय एंगेजमेंटच्या प्रोग्रामला. तर आज आहे अनुप्रिताची एंगेजमेंट, म्हणजेच माझ्या मावशीच्या मुलीची एंगेजमेंट, आणि तसंच माझ्या मिस्टरांच्याही मामाची मुलगी लागते ती. सो आमची सगळी नात्यांची गुंफणच वेगळी आहे. तर आम्ही लॉन्समध्ये गेलो, खूप छान असा हॉल होता. तर इकडेच आम्हाला एक मामा पण भेटले, आई त्यांच्यासोबत बोलत होत्या, आणि सगळे त्यांचे म्हणजे की अनुचे काका वगैरे ते पण उभे होते तिथे लोकांचं स्वागत करण्यासाठी, आणि बाकीचे बरेच लोक म्हणजे पाहुणे मंडळी येऊन वगैरे बसलेले होते. तर थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू पण होणार होता, आणि सर्वात आधी सुपारी फुटल्या गेली. तर नवरीच्या आणि नवरदेवाच्या दोन्ही मामांनी छान अशी सुपारी फोडून घेतली. त्यानंतर मग नवरी नवरदेवाची पूजा झाली, ते पुढे बघूच आपण. आणि इकडे अँकरिंग पण चालू होती, आणि डेकोरेशन पण खूप छान होतं. सो व्हिडिओ आपला पूर्ण बघा, खूप छान अशी एंगेजमेंट आहे. आणि इकडे नवरीकडच्यांनी मुलासाठी खूप छान असं डेकोरेशन, म्हणजे की असे काही वस्तू ठेवलेल्या होत्या की करंजी, लाडू, शंकरपाळे वगैरे बनवून आणलेले होते, आणि एक गिफ्ट हॅम्परसुद्धा होतं. त्याच्यावर खूप छान छान असं लिहिलं होतं, ते तुम्ही व्हिडिओमधून बघताच आहात. आणि इकडे आपल्या नवरीचीही छान अशी एंट्री झालेली. तर किती छान दिसते ना अनु, आणि तिची साडी पण खूप छान होती, आणि खरंच खूप मस्त दिसते. आणि बाकीचे बरेच पाहुणे वगैरे आलेले होते, आणि लगेचच मुलीच्या पूजेला सुरुवात करत होते ते. तर मुलीची पूजेला मग मुलाकडचे काका काकू वगैरे आलेले. तर खूप छान असं इकडे वस्तू वगैरे ठेवल्या होत्या ज्या की मुलाला द्यायच्या होत्या. तर खूप छान अशा वस्तू होत्या, आणि खूप मस्त म्हणजे डेकोरेशन म्हणण्यापेक्षा ते जे आयटम्स होते ना, ते छान असे डेकोरेटिव्ह केलेले होते. आणि मुलाकडचे जेव्हा मुलीसाठी साडी घेतात एंगेजमेंटला, तर ती साडी इकडे ते अनुसाठी देत होते. साडीही खूप छान होती, तोही लुक तुम्हाला तिचा पुढे बघायलाच भेटेल. आणि अलंकार वगैरे जे आणलेले असतात, म्हणजेच की दागिने, तर तेही त्यांनी दिले. गोल्डचा नेकलेस असतो, इयरिंग्स असतात, पायातल्या साखळ्या असतात, आणि रिंग वगैरे. तर ती ज्वेलरी त्यांनी जी आणली होती मुलीसाठी, तीही ते इकडे त्यांना अनुला देत होते. अनुची पूजा करून झाली, त्याच्यानंतर मग छान अशी नवरदेवाची एंट्री झाली तिकडे. तर खूप छान आहेत जिजू पण, तुम्ही बघू शकता इकडे, म्हणजे माझे जिजू लागतात ते. तर खूप छान अशी त्यांची मग इकडे मग मुलीचे म्हणजे काका काकू बसलेले होते अनुचे, त्यांची पूजा करण्यासाठी. तर ड्रेस वगैरे दिला त्यांना, आणि त्यांच्यासाठी जे मुलीकडच्यांनी अलंकार घेतले होते, म्हणजे चेन आणि रिंग वगैरे, तर तेही त्यांना दिलं. त्यानंतर मग इकडे नवरीकडच्या 5 सुवासिनींनी नवरदेवाचं औक्षण करायचं असतं. तर इकडे 5 सुवासिनी छान असं नवरदेवाचं औक्षण वगैरे करताय. आणि हा आहे अनुचा सेकंड लुक. तर ती साडी वगैरे चेंज करून आली होती परत पूजेसाठी. तर इकडे परत तिचं औक्षण वगैरे करत होत्या. तर ही आहे तिच्या नणंदबाई. तर तिचं परत औक्षण वगैरे करत होतं, म्हणजे अशी पूजा चालू होती भरपूर वेळ. तर तिला हार वगैरे घातला, छान असा फोटो सेशनही चालू होतं खूप छान असं. आणि पुढे बघूया आपण त्यांची एंट्री वगैरे. तर खूप छान झाली आहे. सो आपला ब्लॉग पूर्ण बघा.
त्यानंतर मग नवरदेवाकडच्या 5 सुवासिनी आल्या नवरीचं औक्षण वगैरे करण्यासाठी आणि तिची ओटी भरण्यासाठी. सो असं इकडे तिचं परत ओटी भरण वगैरे चालू होतं. इकडे सगळ्या मामी मावशी त्या सगळ्या बसलेल्या आहे मस्त. रंगपंचमी पाहुण्यांनी कार्यक्रम ठेवलाय. आता इथेच रंगपंचमी करू आपण. छान छान दिसत कलर भरल्यावर छान दिसत. इकडे मावशी त्या सगळ्या बसल्या आजी. ते आपण सासू आहे बघ मागच्या. इकडे मला माझ्या मावशीन त्या भेटल्या म्हणजे की माझ्या मम्मीच्या फ्रेंड आहे ह्या दोघी पण. रूपलता मावशी आणि रेखा मावशी आणि मम्मी आणि मनीषा मावशी. अजून पण 2-3 मावशी पण त्या आल्या नाहीये. तर ह्या सगळ्या एका बॅचच्या आहे. मस्त आज छोटीशी छान भेट झाली आमची. इकडे ही माझी मावशी म्हणजेच की अनुची मम्मी आणि इकडे काका आणि हे असं छान असा तिचा पण लुक आहे. हे मावशी आणि काका अनुचे मम्मी पप्पा त्यांचा पण लुक छान आहे. इकडे मला माझी मामी पण भेटली आहे बघा मस्त. मामी पण आहे माझी आणि मेहुणी पण आहे का 2-2 आहे. इकडे मला ही माझी मावशी पण भेटली वैशू मावशी. खरं तर खूप दिवसांनी भेट झाली का ग. मस्त आहे. आणि हा आणि माझे व्हिडिओ रोज बघती. आणि इकडे मावशी आजी त्या सगळ्या बसलेल्या आहे. प्रियांका ताई. इकडे मला माझी आजी पण भेटली खूप दिवसांनी आणि तिचा बर्थडे पण आहे. हॅपी बर्थडे. आणि इकडे सगळे लोक जेवण वगैरे पण करताय. जेवण पण चालू आहे छान असं. आणि इकडे सगळे छोटे मुलं जेवण करताय. त्याच्यामुळे आजी तिच्या नातवांना जेव घालती. बाकीचे पण जेवणाचं. जेवण झालं का? जेवण झालं माझं. ओके. श्री जेवण. इकडे मावशी आजी मामा भूषण दादा प्रियांका ताई मावशींचे सगळे बसलेले मस्त. ते माझ्या मामीन त्या बसलेल्या आहे म्हणजे अनुच्या मामीन त्या ह्या म्हणजे माझ्या पण मामीच आहे. सगळ्या बसल्या इकडे आजीन त्या सगळ्या बसले. इकडे आम्ही जेवण करतोय आता. छान असा जेवणाचा मेन्यू आहे. आणि इकडे आमची गाथा झोपेतून उठली आहे. गाथा गाथा इकडे बघ ना झोपेतून उठली ती आत्ताच. तर इकडे माझी बहीण अनु किती मस्त तिचा वन पीस छान असं वन पीस वेअर केलाय. आधीचा लुक तर तुम्ही बघितलं साडीवरचा. दोन्ही पण साडी खूप छान होत्या आणि खूप छान दिसते. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. एकदम भारी वाटतंय. जिजू पण मस्त आहे. कसं वाटतंय तुला? एकदम भारी वाटतंय पण आता खूप जास्त टायर्ड झाली आहे. सकाळपासून तेच चालू काय घेत आली. चलो तुला बेस्ट लक तुझ्या फ्युचर लाईफ साठी. थँक्यू दादा. डॉक्टरची वाईफ आहे. त्यानंतर मग छान अशी नवरी आणि नवरदेवाची इकडे इव्हेंट ची एंट्री होती म्हणजे की खूप छान अशी. तर इव्हेंट ऑर्गनाईज केलेलं होतं खूप छान. त्यांचं फोटो सेशन रील्स वगैरे काढायच्या होत्या. तर खूप छान पद्धतीने इकडे इव्हेंट ऑर्गनाईज केलेलं होतं आणि दोघेही खूप छान दिसत होते. सो बघताय तुम्ही पुढे बघतच राहा.
त्यानंतर मग इकडे त्यांची रिंग सेरेमनी झाली. सो रिंग सेरेमनी पण खूप छान झाली. आणि असा होता अनुच्या एंगेजमेंटचा व्लॉग. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अनुच्या लग्नाचे खूप छान छान व्लॉग्स तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो चलो भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. तर सगळ्यांना एक लक्षात आलंय का की ते दोघे खूप जास्त छान दिसत आहे. स्पेशली आमची जी सुंदर ब्युटिफुल ब्राईड आहे ती खूप जास्त छान दिसते. तर यश ते काय म्हणतात माहिती का त्यांच्या भाषेत? सर्दी खांसी ना मलेरिया हुआ, सर्दी खांसी ना मलेरिया हुआ, लो गया यारो मुझको. क्या बात है, मलेरिया हुआ, मलेरिया हुआ. क्या बात है, मोठा टाळ्या उडवल्या त्यांच्यासाठी. किती दिन के रात कहती थी तुमसे जो दिल